हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे MP एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब व्हिडिओ चॅनलमध्ये. तर आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जो काही पेपर घेण्यात आलेला होता औषध निर्माण अधिकारी या पदासाठी 2021मध्ये, तर याच्यामध्ये विचारलेले काही तांत्रिक प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. तर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी टोटल 100 मार्काचा पेपर होतो आणि त्याच्यापैकी 40 प्रश्न हे तांत्रिक असतात आणि 60 प्रश्न हे इतर विषयाचे असतात. तर प्रश्न क्रमांक 1 पासून स्टार्ट करूया आपण. प्रश्न क्रमांक 1 आहे हार्टमन सोल्युशन इज. तर हार्टमन सोल्युशन कशाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशन. प्रश्न क्रमांक 2 आहे विच वन ऑफ दिस इज अ रेडिओ ओपेक कंपाऊंड. तर रेडिओ ओपेक कंपाऊंड कशाला म्हणायचं? तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, दॅट इज बेरियम सल्फेट. प्रश्न क्रमांक 3 आहे क्विनेडिन ॲक्ट ॲज अँटीअरेथमिक ड्रग. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, दॅट इज सोडियम चॅनल ब्लॉकेज. प्रश्न क्रमांक 4 आहे सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. तर सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, दॅट इज अल्फा मिथाइल डोपा. अँटीथायरॉइड. प्रश्न क्रमांक 5 आहे अँटीथायरॉइड ड्रग डिक्रीज द सिंथसिस ऑफ थायरॉक्झिन बाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज इंटरफिअरिंग विथ द इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाईड इंटू थायरोग्लोब्युलिन. प्रश्न क्रमांक 6 आहे थेराप्युटिक इंडेक्स इज अ रेशो ऑफ. थेराप्युटिक इंडेक्स हा कशाचा रेशो आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज अ टॉक्सिक डोज अँड थेराप्युटिक डोज. प्रश्न क्रमांक 7 आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट टेक्स प्लेस बाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे ओरल अँटीकोॲग्युलंट ॲक्ट बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ. तर ओरल अँटीकोॲग्युलंट ॲक्ट बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, व्हिटॅमिन के. प्रश्न क्रमांक 9 आहे पिरिडॉक्झिन इज ॲडमिनिस्टर्ड विथ आयसोनियाझाईड टू मिनिमाइज द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दॅट इज न्यूरोटॉक्झिसिटी. आता इथे 2 पर्याय दिलेले आहेत, न्यूरोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी. तर या दोन्हीपैकी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे न्यूरोटॉक्झिसिटी, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे फोकोमिलिया इंड्युस्ड बाय द थॅलिडोमाइड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शॉर्टनिंग ऑफ अप्पर अँड लोअर लिंब. तर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 शेड्यूल पी इज रिलेटेड टू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज लाईफ पिरियड ऑफ ड्रग इन मंथ. प्रश्न क्रमांक 12 आहे एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज सेरा. तर शेड्यूल सीमध्ये सेरा हा ड्रग येतो. प्रश्न क्रमांक 13 आहे द लायसन्स फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज आर इश्यूड बाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. प्रश्न क्रमांक 14 आहे गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी इज सिच्युएटेड ॲट. तर गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी ही कुठे सिच्युएटेड आहे? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, दॅट इज गाझीपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स कॅन बी स्टोर्ड इन वेअर हाऊसेस फॉर मॅक्झिमम पिरियड ऑफ. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, दॅट इज 3 years. प्रश्न क्रमांक 16 आहे कोडिंग ऑफ आयटम्स हेल्प्स इन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम्स. प्रश्न क्रमांक 17 आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी एम्स ॲट मिनिमायझिंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ कॅरिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे ABC ॲनालिसिस इज बेस्ड ऑन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज कन्झप्शन व्हॅल्यू ऑफ मटेरियल. प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे कॅलामाइन इज. तर कॅलामाइन हे काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज झिंक ऑक्साईड विथ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 20 आहे द हार्मोन्स रिलीज्ड फ्रॉम न्यूरोहायपोफायसिस. तर न्यूरोहायपोफायसिसमधून कोणते हार्मोन रिलीज केले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज ऑक्सिटोसिन अँड ADH. तर प्रश्न क्रमांक 21 आहे द फंक्शन ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज टू ॲनालाइज द सॅम्पल ऑफ ड्रग्स
ऑर कॉस्मेटिक्स. प्रश्न क्रमांक 22 आहे द ड्रग विच इज इंडिकेटेड फॉर पेशंट्स ॲट रिस्क ऑफ रेस सिंड्रोम. तर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सी, दॅट इज ॲसिटामायनोफेन. व्हिच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन हॅज द लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दॅट इज प्रोटामाइन झिंक. प्रश्न क्रमांक 24 दिलेला आहे अँटीमायक्रोबियल ॲक्शन ऑफ पेनिसिलिन इज ड्यू टू इट्स इफेक्ट ऑन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज सेल वॉल सिंथेसिस. प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे अँटीलेप्रोटिक ॲक्शन ऑफ डॅप्सोन इज ड्यू टू मेनली इफेक्ट ऑन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज इनिबिशन ऑफ फोलेट सिंथेसिस. प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे इन टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॉटलिंग रेफर्स टू. तर मॉटलिंग म्हणजे काय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन टॅबलेट सरफेस. प्रश्न क्रमांक 27 दिलेला आहे शेड्यूल एच ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ड्रग्स टू बी सोल्ड ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. प्रश्न क्रमांक 28 दिलेला आहे हिस्टामाइन कॉन्सन्ट्रेशन इज हायेस्ट इन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज मास्ट सेल. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे आयडेंटिफाय अँटीहिस्टामाइन ड्रग विथ ॲडिशनल सेरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक अँड गुड ॲपेटाईट स्टिम्युलंट प्रॉपर्टी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज असिप्रोहेप्टाडाइन. प्रश्न क्रमांक 30 दिलेला आहे इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग क्लास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दॅट इज मॅक्रोलाइड. प्रश्न क्रमांक 31 दिलेला आहे ऑन अ प्रोडक्ट द लेबल स्टेट्स protect from on a product the label states protect from light, what type of decomposition does the product undergo. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दॅट इज ऑक्सिडेशन. प्रश्न क्रमांक 32 दिलेला आहे अ ड्रग दॅट डिक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ अनदर ड्रग इज कॉल्ड. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँड पर्याय क्रमांक ए, अँटागोनिस्ट. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आहे केमिकल चेंजेस ऑफ द ड्रग इन लिव्हिंग बॉडी आर रेफर टू ॲज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज बायो ट्रान्सफॉर्मेशन. प्रश्न क्रमांक 34 दिलेला आहे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन, दॅट इज सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन कोणता आहे याच्यापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दॅट इज मिफेन्सिन. प्रश्न क्रमांक 35 आहे विच अमंग द फॉलोइंग इज अँटीफायलेरियल ड्रग. तर खाली दिलेल्यापैकी अँटीफायलेरियल ड्रग कोणता आहे. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, दॅट इज DEC. प्रश्न क्रमांक 36 दिलेला आहे अफिनिटी इज अ मेजर ऑफ. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, दॅट इज ड्रग्ज बाइंडिंग टू अ रिसेप्टर. प्रश्न क्रमांक 37 दिलेला आहे स्टीव्हन्स जॉन्सन सिंड्रोम इज द मोस्ट कॉमन ॲडवर्स इफेक्ट असोसिएटेड विथ वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ ड्रग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दॅट इज सल्फोनामाइड्स. प्रश्न क्रमांक 38 दिलेला आहे व्हेन वॉज द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पासड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 एप्रिल 1940. प्रश्न क्रमांक 39 दिलेला आहे फिनोबार्बिटोन इज डॅश ॲक्टिंग बार्बिच्युरेट. त्याचं योग्य उत्तर आहे फिनोबार्बिटोन इज अ लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. प्रश्न क्रमांक 40 दिलेला आहे ॲट्रोपिन इज द इस्टर ऑफ. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दॅट इज ट्रोपिन अँड ट्रॉपिक ॲसिड. तर हे आज आपण इथे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विचारलेले 40 तांत्रिक प्रश्न आपण बघितले. तर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.